इलेक्शन संपलेलं आहे आणि मंत्रिमंडळ बनलेलं आहे, पण मित्रो खरा प्रश्न हाच राहील की तुमच्या वोटची किंमत गेली कुठं? ज्यांनी ज्यांनी 10,000 रुपये देऊन वोट दिलं त्याचा फायदा किती दिवस? एक दिवस? तर मित्रो विचार करा, हा पैसा कुठे जाऊ शकत होता? कमीत कमी 20 पेक्षा अधिक मोठमोठ्या कंपन्या उघडल्या असत्या, लोकांना रोजगार भेटला असता, राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठमोठे हॉस्पिटल उघडू शकले असते, हजारो छोटे क्लिनिक आणि PHC मॉडर्नाइज होऊ शकत होत्या, 5-6 नवीन IIT लेवलचे टेक्निकल इन्स्टिट्यूट बनू शकत होते, 12 पेक्षा अधिक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी सुद्धा बनल्या असत्या, लोक बाहेर देशात शिकायला तरी गेले नसते. मित्रो, हे जे बिहारचं इलेक्शन झालं ना, ते इतिहासात नोंद केलं जाईल की माणसाच्या बुद्धीचा स्तर कुठं आहे तिथल्या लोकांचा. आणि आपण ज्यांच्या नावावर वोट देतो त्यांची पोरं इलेक्शन न लढता मंत्री बनले. सर्वसामान्य माणसाचा संघर्ष तोच राहील, पण त्यांची पोरं VIP जिंदगी जगणार. बिहारच्या लोकांनी फक्त 10,000 रुपयासाठी वोट दिलं, पण त्यांना माहित नाही येणाऱ्या पिढीचं भविष्य त्यांनी धोक्यात आणलं.